राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। नमस्कार, मी रेशम अंबादास। स्टार सिटी वन मध्ये मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। मावळ लोकसभेची लढत ही राज्यात सध्या लक्षवेधी ठरणार आहे, कारण त्याला कारणही तसेच आहे। राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे इथनं निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांचा सामना होणार आहे शिवसेनेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्याबरोबर। ती लढत कशी होईल, मतदार पार्थ पवार यांना स्वीकारतील का, किंवा राष्ट्रवादीचा इथे कसा विजय होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत। पिंपरी चिंचवडचे कार्य शहर अध्यक्ष प्रशांत शितोळे सरांकडनं ते आज आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, मला पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं आहे की पार्थ पवार यांनी आता राजकारणामध्ये प्रवेश केला आहे, तर ही योग्य वेळ आहे का त्यांनी प्रवेश केला आहे? तर नक्कीच योग्य वेळ आहे, कारण की त्यांचं वय पाहता आजची जी पिढी आहे ही आजची पिढी ही त्यांची ग्रास्पिंग लेवल फार हायर आहे। त्यामुळं ही जनरेशन युवा पिढी ही संपूर्ण देशातलीच अतिशय फास्ट आहे। कुठल्याही मग त्यांना राजकीय विचार असू द्यात, सोशल असू द्यात, अगदी आपल्या देशाचा असू द्यात, त्या अतिशय सक्षमपणानं करू शकते। त्यामुळं पार्थ पवारांचं नेतृत्व ही असलेली जबाबदारी नक्की स्वीकारू शकेल। सर, सध्या तरी त्यांच्या राजकारणातील पाठीदारी कोरी आहे, तर ते मतदार कितपत त्यांच्यावर विश्वास ठेवतील? राजकारणात यशस्वी होणाऱ्या प्रत्येकाची पाठी कोरीच असते। ज्याला पहिल्यांदा यश मिळतं तोपर्यंत तो कोराच असतो। मग तो महानगरपालिकेचा नगरसेवक असू द्यात, अगदी ग्रामपंचायतीचा साधा सदस्य असू द्यात, सरपंच असू द्यात, विधानसभेचा आमदार असू द्यात, लोकसभेचा खासदार असू द्यात, हे सगळे लोक कधी ना कधीतरी कोरेच होते। त्यामुळे आपण यांना कोरं ठरवणं हा म्हणजे मला नाही वाटत ही योग्य वेळ आहे। कधी काळी आमच्यासारखे लोक सुद्धा कोरेच होते, आमच्याकडे सुद्धा कुठलाही राजकीय पाठिंबा नव्हता, परंतु आम्ही जेव्हा समाजकारणात आल्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला कुठेतरी लेबल लागलं, त्याच्यानंतर आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध करून प्रत्येकाने दाखवलेलं आहे। मग कोणी आमदार असेल, खासदार असेल, तसंच पार्थ पवार देखील आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवतील। सर, विरोधी पक्षांचं म्हणणं असं आहे की पार्थ पवार हे नौके आहेत, तर उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीकडे कोणता कार्यकर्ता म्हणजे कोणता उमेदवार नव्हता, त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली, याबद्दल काय सांगा? नौखा उमेदवार कोणाला म्हणायचं की ज्याला अगदीच शून्य माहिती आहे त्यांना। आज एका बाजूला म्हटलं जातं की पवार घराण्यातली ही मुलं आता पुढे येऊ पाहत आहे, मग यांना नौका आपण म्हणू शकतो का? नाही। दुसऱ्या बाजूला विरोधाभास म्हटलं तर मी सहज एक उदाहरण तुम्हाला सांगतो। प्रशांत किशोर सारखा एक IT इंजिनियर की ज्यांनी BJPला मागच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये स्ट्रॅटेजी बनवून दिली आणि त्या स्ट्रॅटेजीच्या फॉलो करून BJPने संपूर्ण देशामध्ये सत्ता काबीज केली। त्याला कोणताही राजकारणाचा अनुभव नव्हता, परंतु अनुभव नसणाऱ्या माणसाकडून जेव्हा BJPच्या प्रमुखांनी ऐकलं आणि त्याच्या ऐकण्यातून संपूर्ण देशाची जर सत्ता काबीज होत असेल, तर मला नाही वाटत कुठल्या अनुभवांची गरज आहे। तुम्हाला फक्त समाजाचं चांगलं ज्ञान, चांगलं जनरल नॉलेज, आपल्या राजकीय पद्धतीचा, भारतातल्या चांगला अभ्यास याची गरज आहे, आणि त्याची गरज ही आमचा उमेदवार अगदी सक्षमपणानं त्यांच्याकडे ती क्षमता आहे। दुसरी गोष्ट, पवारसाहेबांसारखं खंबीर नेतृत्व घरात आहे, अजितदादांसारखं खंबीर नेतृत्व आहे, सुप्रियाताई आहेत। मग हे लोक राजकारणाला बिलकुल नौखे नाहीत, याला मी नौखं म्हणू शकत नाही। सर, या निवडणुकीमध्ये तुमचा मावळचा अजेंडा काय असेल? मावळ हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही भागांमधला आहे, आणि भौगोलिकदृष्ट्या हा महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला सर्वात लांबीचा असलेला मतदारसंघ आहे। म्हणजे एका बाजूला पुणे शहराचं संपताना, पुणे शहराची हद्द संपताना आणि पिंपरी चिंचवड शहराची हद्द सुरू होताना, दुसरीकडे नवी मुंबईसारखं शहर जिथं चालू होतं तिथपर्यंत या मावळ मतदारसंघाची भौगोलिक रचना आहे। त्यामुळं वेगवेगळ्या कामांच्या स्वरूपात, डेव्हलपमेंटच्या स्वरूपात, अडचणींच्या स्वरूपात हा मतदारसंघ प्रत्यक्ष दिसतोय। सांगायचं तात्पर्य हे आहे की या मतदारसंघामध्ये आपल्या देशातला गोरगरीब शेतकरी सुद्धा आहे, जो आज प्रचंड अडचणीत आहे।
आणि या मतदारसंघामध्ये सर्वात सुशिक्षित म्हणून गणला जाणारा IT इंजिनियर सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे, की ज्यानं या देशाला गेल्या 4-5 वर्षात राजकारण्यांना सुद्धा एक चांगली दिशा दिली. असे अतिसुशिक्षित, शिक्षित, उच्च शिक्षित इंजिनियर्स लोकसुद्धा या क्षेत्रांमध्ये लाखोंच्या संख्येने काम करतात. त्यामुळं हा मतदारसंघ हा अतिशय मुंबई पुण्याच्या जवळ असल्यामुळं किंवा संबंधित भाग असल्यामुळं अतिशय गांभीर्यानं बघण्यासारखा आहे. आणि हा मतदारसंघ तसा बघायला गेला तर गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही जर मावळ मतदारसंघाची निर्मिती ही 10 वर्षापूर्वी झाली. या मतदारसंघामध्ये आपण जर प्रत्यक्ष पाहिलं तर फारशी काय डेव्हलपमेंट 10 वर्षात झालेली दिसून येत नाही. आणि या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गेली 10 वर्ष शिवसेनेचे खासदार करत आहेत. शिवसेनेचे खासदार गेल्या 5 वर्षापासून सत्तेत आहेत आणि त्याच्या अगोदर ते गजानन बाबर होते, ते सुद्धा शिवसेनेचेच होते. परंतु मावळ मतदारसंघाचा केंद्र शासनाकडून खासदार म्हणून कुठले तरी चांगले प्रकल्प आणून या मतदारसंघाचा जो कायापालट व्हायला पाहिजे होता तो मात्र झालेला दिसून येत नाही. याउलट आम्हाला असं वाटतं की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका चांगल्या उमद्या, नवख्या आणि अतिशय समाजाची जाण असलेल्या या व्यक्तीकडे जर आला तर या मतदारसंघाकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्याचा विकास तुम्हाला झालेला दिसेल, एवढी आमची नक्कीच खात्री आहे. सर, चिंचवड, पिंपरी, मावळ हे तिन्ही विधानसभा लोकसभेला निर्णायक ठरणारे आहेत आणि इथे याचे युतीचे आमदार आहेत, तर इथे राष्ट्रवादीला कशी संधी मिळेल? एक गोष्ट सांगतो, मी सांगतोय तो इतिहास कोणी पुसू शकणार नाही. गजानन बाबर जेव्हा खासदार झाले तेव्हा सगळीकडे काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, तेव्हा सुद्धा शिवसेनेचे खासदार झाले. आणि सेना BJPची सत्ता आली तेव्हा सुद्धा शिवसेनेचे खासदार झाले. इथं खाली जरी बदल झालेले असले तरी सर्व देशातल्या सर्व नागरिकांचा या निवडणुकांकडे, लोकसभेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळं तुम्ही महानगरपालिकेची तुलना, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची तुलना ही या लोकसभेच्या इलेक्शनच्या याच्यात करू शकत नाही. त्यामुळं इथं हे यांचं प्राबल्य जास्त आहे म्हणूनच आमका उमेदवार निवडून येईल आणि तमका निवडणुकीला उमेदवार निवडून येईल ह्याच्यावर आमचा विश्वास नाही. मुळातच सेना आणि BJPची जी युती झालेली आहे ती सर्वश्रुत आहे. हे साप आणि मुंगसाचं वैर आहे, हे आता आम्ही सांगायची गरज नाही, हे दिसतंय. आणि कितीही त्यांनी स्वतःच्या एकमेकांच्या जखमा दूर करायचा प्रयत्न केला तरी त्या जखमा ह्या आतून भरून यायला पाहिजेत, त्या काय आतून भरून येणार नाहीत. त्यामुळे त्याचा कदाचित आम्हाला फायदा होऊ शकेल. नक्कीच सर. तर शिवसेनेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना संसद रत्न म्हटलं जातं, तर ते बऱ्याच कालावधीपासून ते खासदार आहेत, तर त्यांचा सामना, पार्थ पवारांचा सामना कसा होईल? शेवटी एका बाजूला देशामध्ये जो युवकांचा गवगवा आहे, तरुण लोकांची जी तरुणाई आहे, या मी कोणाच्या अभ्यासाबद्दल किंवा विद्यमान खासदारांच्या संसद रत्न मिळाल्याबद्दल आम्हाला सुद्धा चांगलं वाटतं की आपल्या परिसरात काम करणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांनी ज्याचं त्याचं कर्तृत्व दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आमचं म्हणणं त्यांना नावं ठेवणं हे नाही. आमचं म्हणणं आहे आमचा उमेदवार उमदा तरुण आहे. आमचा तरुण उमेदवार या सिच्युएशनला, देशात जी परिस्थिती आहे, देशात या परिस्थितीला तरुणांना काय पाहिजे, रोजगाराच्या बाबतीत काय झालं, देशातली इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने कशी आपल्याला स्ट्रॉंग करता येईल, यामध्ये आपलं स्वतःचं मत मांडणारा व्यक्ती, देशाच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांसारखं कुटुंब किंवा पवार साहेबांचं नेतृत्व हे सर्व मान्य आहे. मग ते मोदी असू द्यात, काँग्रेसचे असू द्यात किंवा इतर पक्षी असू द्यात, पवार साहेबांचं कुठल्याही क्षेत्रातलं मत घेतल्याशिवाय देशाचा कुठलाही निर्णय होत नाही, हे मी सांगायची गरज नाही. परंतु आम्हाला वाटतं जर पार्थ पवारांसारखा नवीन तरुण जर उद्याचा खासदार असेल, नवीन विचारांचा जर असेल, तर आपल्या देशाला जी प्रगती आजपर्यंत गेल्या 60-70 वर्षामध्ये मिळालेली आहे त्या प्रगतीमध्ये अजून हातभार मिळण्यासाठी पार्थ पवार हे नक्कीच पवार साहेबांच्या विचारांमुळे सक्षम आहेत. त्यामुळे आम्हाला पार्थ पवार हे सक्षम आणि योग्य उमेदवार वाटतात. सर, मावळमधून तसंच म्हाडामधून
बराच सस्पेन्स ठेवण्यात आला राष्ट्रवादीकडनं की कोण निवडणूक लढवणार, तर यामध्ये काही राजकारण होतं, काय वाटतं? राजकारण असल्याशिवाय गंमत पण येत नाही ना. आज एका बाजूला मावळ मतदारसंघाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, आता मी मावळच्या बाबतीत बोलू शकतो, मला माडाच्या बाबतीत बोलणं मी योग्य नाही, कारण की मी मावळ मतदारसंघाच्या बाबतीत थोडासा अभ्यास केलेला आहे. मावळ मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतो आहोत. मागच्या लोकसभेला सुद्धा आम्ही या मतदारसंघात खूप काम केलं, परंतु हे काम करत असताना जे आपल्या पक्षाला सोडून गेले त्यांच्यासाठी आम्ही काम केलं. आम्ही तिथंच आहोत. त्यांनी सुद्धा हा मतदारसंघ भाजपला सोडा अशी आग्रही मागणी केली होती, परंतु ती झाली नाही. त्याच्यानंतर राजकारणाचाच भाग म्हणून केवळ राष्ट्रवादीच राजकारण करतं असं नाही, केवळ शिवसेनेचा हा मतदारसंघ भाजपने त्यांच्या गोटात यावा म्हणून चांगल्या नवीन नवीन राजकीय डोक्यातून काय काय योजना काढल्या. कधी कोणी नितीन गडकरी साहेबांना निवेदनं दिली, कधी मुख्यमंत्र्यांना दिली, कधी स्वतः सांगितलं की जर श्रीरंग बारणे उमेदवार असतील तर भाजपची लोक काम करणार नाहीत किंवा ते सक्षम उमेदवार नाहीत. असं आमच्या वल्गना नाहीत, ह्या आमच्या वल्गना अजिबात नाही. ह्या भाजपने केलेल्या वल्गना आहेत, भाजपने केलेले आरोप आहेत. त्यामुळं हे त्यांचं सुद्धा राजकारणच आहे. आणि राहिला प्रश्न राष्ट्रवादीचा, राष्ट्रवादीने आजपर्यंत या मतदारसंघामध्ये 2-3 नावं जी होती, त्यामध्ये पार्थ पवार असतील, संजोग वागेरे पाटील असतील, आमचे भाऊसाहेब भोईर असतील, अशी ही 3 नावं आपल्या शहरातून होती. या 3 नावांच्यासाठी आम्ही कायमच विचाराधीन होतो. परंतु अजितदादा आणि पवारसाहेबांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी हा पार्थ पवारांचा निर्णय घेतला. आणि जेव्हा पार्थ पवारांची अजितदादांची इमेज जेव्हा त्यांच्या मुलामध्ये सुद्धा दिसली, त्यांच्यामध्ये ती पात्रता दिसल्यानंतर खालून म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून, मग तो पनवेल उरणचा असू द्यात, खालापूर कर्जतचा असू द्यात, मावळमधला असू द्यात किंवा पिंपरी चिंचवडचा असू द्यात, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पार्थ पवारांमध्ये जो उत्साह वाटला, त्यांना पाहून काम करण्याचं जी आम्हाला उमेद वाटली ती अतिशय योग्य आहे. त्यामुळं आम्ही राजकीय काय असं भांडवल केलं नाही. आम्ही मात्र अंदाज नक्की घेतला की बाबा या तिघांमध्ये चौघांमध्ये योग्य कोण आहे, सक्षम कोण आहे. त्यामध्ये आम्हाला पार्थ पवार जास्त सक्षम वाटले, म्हणून अजितदादांनी हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आम्ही सर्वांनी मान्य केलं. सर, मोदींची लाट अद्यापही कायम आहे, त्याबद्दल काय सांगाल? मला तर काय मला दिसत नाही. मोदींची लाट बीट काय नाही. जो काही प्रभाव होता तो आता संपलेला आहे. आज केवळ देशावर झालेल्या भ्याड हल्ल्याचं भांडवल राजकीय करू पाहत आहेत. त्यामुळं हे दुर्दैव. देशप्रेम देशातल्या 125 कोटी नागरिकांना सगळ्यांनाच आहे. त्यामुळं त्यांनी घेतलेल्या देशाच्या कल्याणासाठी जे निर्णय आहेत त्यामध्ये आम्ही त्यांना जाहीर पाठिंबे इथनं पूर्वी सुद्धा दिलेलेच आहेत. त्यामुळं त्यांची लाट असायचा काही प्रश्न येत नाही. केवळ देशप्रेम म्हणून आपली स्वतःची इमेज किंवा आपली स्वतःची लाट आहे असं भाजपच्या लोकांना वाटते. बाकी सर्वसामान्य लोकांना लाट वाटत नाही. कारण की याच लाटेमध्ये तुम्ही GST दिली, याच लाटेमध्ये तुम्ही नोटबंदी दिली, याच लाटेमध्ये आपल्याकडनं चोर पळून गेले, याच लाटेमधनं आपल्या देशाला महागाईला सामोरं जावं लागतंय, याच लाटेमध्ये अनेक अशी प्रकरणं झाली की ती देशाला सुद्धा किंवा प्रत्येक ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या राज्यांना त्यांचं नाक कापावं लागलं. अशी कितीतरी कारणं अशी आहेत की ती याच लाटेमध्ये झाली. त्यामुळे ही केवळ लाट आता आहे असं मला वाटत नाही. या लाटेत झालेले दुष्परिणाम सर्वसामान्य नागरिक भोगतोय आणि हे आम्ही अनुभवतोय. तरी सर्वसामान्य नागरिकांचं असं मत आहे की पंतप्रधान होण्यासाठी दुसरे कोणी तशी योग्यतेचेही नाही आहेत, त्याबद्दल काय बोला? या देशामध्ये आजपर्यंत हे काय पहिले पंतप्रधान नाहीत. देशामध्ये अनेक पंतप्रधान होऊन गेले. देशामध्ये खूप चांगले नेते असे होऊन गेले, म्हणजे अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते अगदी नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत, की या देशाला अनेक पंतप्रधान मिळत असताना जगातल्या सर्वात कठोर महिला म्हणून ज्यांना निर्णयाच्या बाबतीतल्या कठोर असलेल्या
प्रशासकीय गोष्टींमध्ये ज्यांचा वचक आहे अशा इंदिरा गांधी सुद्धा आपल्याला पंतप्रधान लाभल्या, आपल्याला मोरारजी देसाई लाभले, आपल्याला अतिशय देशाला भावणारे वाजपेयी साहेब पंतप्रधान मिळाले, अनेक रूपानं म्हणजे इंद्रकुमार गुजराल मिळाले, आपल्याला खूप असे पंतप्रधान असे आपल्या देशात झालेले आहेत की त्यांचे वेगवेगळे पैलू आहेत. इंदिरा गांधींची हत्या झाली त्याच्यानंतर देश थांबला का? नाही. राजीव गांधींची हत्या झाली, देश थांबला का? नाही. आज हे सर्व लोक दिवंगत झालेले आहेत. या देशातला चांगल्या विचारांच्या लोकांची आजही तेवढीच गरज आहे. त्यामुळं आज यांच्यासमोर सक्षम उमेदवार नाही असं म्हणणं मात्र चुकीचं आहे. आज मोदी साहेबांचे विचार सुद्धा त्यांच्या जागेवर चांगलेच असतील, परंतु कदाचित त्या विचारांना मानणारे आम्ही नाही, कारण की ते एक कल्ली विचारांना देशावर लादण्याचे विचार बऱ्याच वेळा मांडतात. त्यामुळं सिक्युलर असलेले काँग्रेस किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या विचारांना मानत नाही. त्यामुळं त्यांना टफ देणारा उमेदवार समोर दिसत नाही असं म्हणणं मात्र चुकीचं आहे. आजच्या मागच्या काळात जर तुम्ही पाहिलं, डॉक्टर मनमोहन सिंगांनी जो विचार केला, सहज उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्या देशात नव्हे जगाचा जर अभ्यास केला, डॉक्टर मनमोहन सिंग हे असे पंतप्रधान आहेत ज्या देशाच्या प्रमुख वित्तीय संस्थेचे गव्हर्नर राहिलेले आहेत आणि तीच व्यक्ती देशाचा पंतप्रधान झालेली आहे. याचा अर्थ तुम्हाला देशाची आर्थिक व्यवस्था जर बिघडवायची नसेल, त्याचा ताळमेळ योग्य घालणारा व्यक्ती जर पंतप्रधान पदावर तुमचा बसलेला असेल, तुमच्या देशाला कधीही आर्थिक संकट येऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे. आणि हे आपण पाहिलेलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आपल्या देशाला नव्हे जगाला, जग हे एका फार मोठ्या आर्थिक अडचणीत होतं, मंदीमध्ये होतं, परंतु आपला देश इतक्या मोठ्या लोकसंख्येचा असताना सुद्धा ती आर्थिक झळ केवळ डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असल्यामुळे आपल्याला ती झळ सोसावी लागली नाही. याचं कारण होतं रिझर्व्ह बँकेचे असणारे गव्हर्नर आणि नंतर देशाचे पंतप्रधान झालेले गव्हर्नर यांनी आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये घातलेला ताळमेळ तो योग्य होता. त्यामुळं आपल्या देशाला एक चांगला, आणि ते मृदभाषी होते, मितभाषी होते, कमी बोलत होते. याचा अर्थ त्यांना काही कळत नव्हतं अशातला भाग नाही ना. 10 वर्ष सलग पंतप्रधान राहणं किंवा पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून त्यांना काँग्रेस पक्षानं निवडणं ही साधी गोष्ट नाही. त्यामुळं ते जरी उद्या माजी पंतप्रधान आज झालेले असले तरी आपल्या देशाला कुठला फटका बसलेला नाही असं BJP वाल्यांचं जसं मत आहे तसंच आमचं मत आहे. जर नरेंद्र मोदी हे जर माजी पंतप्रधान झाले तर कदाचित दुसरा कोणीतरी पंतप्रधान होईल. आणि असं नाही की नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत असं काही नाही. आता आम्ही जसं ऐकतोय तसं कदाचित भाजपच्या गोटातून नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करू नका असा पण एक सूर येतोय. त्यामुळे कदाचित ते नाही झाले तर राजनाथ सिंग होतील, राजनाथ नाही झाले तर कदाचित सुषमा स्वराज होतील, ते नाही झाले तर कदाचित त्यांना वाटलं योग्य तर लालकृष्ण अडवाणी होतील, आणि नाही काय वाटलं तर आपला मराठी माणूस नितीन गडकरी होतील. आम्हाला शेवटी देश कुणाच्याही पदांसाठी जिवंत नसतो, ही पद देशासाठी असतात. त्या खुर्चीवर बसलेल्या जबाबदार माणसांनी, व्यक्ती कोणी पण असू द्या, जबाबदारी तीच असते. त्यामुळे जो कोणी त्यांचा पंतप्रधान उमेदवार असेल तो असेल, परंतु त्यांच्यासमोर कुणीही सक्षम उमेदवार नाही असं अजिबात म्हणणं हे फार ठाम चुकीचं आहे. शेवटी ते जर पराभूत झाले तर कोण ना कोणतरी पंतप्रधान होणारच आहे. नक्कीच सर, ही लढत, मावळ लोकसभेची लढत ही गाववाली आणि बाहेरवाली अशी होऊ शकते का? नाही होऊ शकत. कसं होणार आहे? आता आम्हाला काल पण मी एका मुलाखतीत मला हा प्रश्न विचारला की स्थानिक उमेदवारांना संधी नाही दिली. स्थानिक उमेदवारांना संधी दिली नाही याचा अर्थ काय? पक्ष जर तुम्हाला त्या पद्धतीनं काम करा असं जर तुम्हाला आदेश करत असेल, प्रामाणिकपणानं आपलं कर्तृत्व सिद्ध करून आपण पक्षाचा आदेश मानायचा असतो. दुसरी गोष्ट, स्थानिक आणि बाहेर जा. गेल्या 50 वर्षापासून शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रातून देशाला चालना द्यायचं किंवा एक नवी ओळख द्यायचं काम कायमच केलेलं आहे. तिथं दिल्लीत गेल्यावर
आपले पवारसाहेब भूमिपुत्र म्हणून मराठी होतात. मग आता इथं पण भूमिपुत्र नाही का? आणि बारामतीकर ज्या बारामतीकरांनी स्वतःच्या कर्तृत्वाने अनेक निर्णय, हजारो शेकडो निर्णय गेल्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या सुखाचे घेतलेले आहेत, हे तुम्ही आम्ही पुसू नाही शकत. हा इतिहास तयार होऊन राहिलेला आहे. हा इतिहास कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळं स्थानिकांना डावललं आणि दुसऱ्यांना जवळ केलं असं म्हणणं चुकीचं आहे. आज स्थानिकांना म्हणलेलं असताना आज भाजपची सत्ता सगळीकडे आहे. आज आम्हाला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक वाक्य वापरलं होतं या BJP वाल्यांनी, नको बारामती नको भानामती, निर्णय घेऊ आपण पिंपरी चिंचवडमध्ये. आज पिंपरी चिंचवडचा एकही निर्णय मुंबईला आणि त्या जालन्याला गेल्याशिवाय होत नाही. आदरणीय त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष हे जालन्याचे आहेत, BJPचे. त्यामुळं इथला काय निर्णय असतो एक तर जालन्याला विचारायला लागतो, नाहीतर मुख्यमंत्री आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे नागपूरला अजून लांब गेला. त्याच्या अगोदर जेव्हा अजितदादा पवार पिंपरी चिंचवडचं कारभार बघत होते तेव्हा तुम्हाला कधी बारामतीला जायला नाही लागलं. तुम्हाला तुमच्या इथं सर्किट हाऊसला इथं बोलवून तुमचे निर्णय व्हायचे. आज तुम्हाला तुमचे पालकमंत्री सुद्धा विचारत नाहीत. त्यामुळं माझं असं ठाम मत आहे, ज्या पालकमंत्र्यांनी स्वतःच्या मुलासारखं आपल्या शहरावर प्रेम केलं ते दिवस आठवायचे आणि आजचे दिवस आठवायचे. आणि ज्यांनी स्वतःला भूमिपुत्र म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा अभिमान अख्ख्या देशामध्ये सांगितला, हे आमचं शहर आहे. या शहराला स्वच्छ अभियान, भारत स्वच्छ अभियानमध्ये महाराष्ट्रातलं 1 नंबरचं शहर म्हणून पारितोषिक मिळालं. महानगरपालिका आमच्या राष्ट्रवादीच्या काळात. या शहराला बेस्ट सिटी म्हणून अवॉर्ड मिळाला, त्यावेळी महानगरपालिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. आज आपलं शहर 53व्या स्थानावर आहे भारतामध्ये. महानगरपालिकाच्या हातात आमची सत्ता नाही आहे. भाजपचे लोक त्याच्यामध्ये सारखा नुसता मोदीबाईंचा आणि फडणवीसांचा झेंडा फडकवत असतात. यांना आपल्या शहरातला कचरा ज्यांना साफ करता येत नाही, त्यांनी आपल्या शहराची धुळदाण केली. अशा लोकांनी काय सांगायचं, कोण बाहेरचा आणि कोण घरचा? त्यामुळं गाववाल्यांनी बाहेरचा हा वाद बिलकुल नाही. शरद पवार साहेब हे आमचे पालक आहेत. अजितदादा पवार एका भावासारखं या शहरावर प्रेम करतात, एका मुलासारखं प्रेम करतात. त्यामुळे या शहराचे ते स्थानिक आहेत असं आमचं ठाम मत आहे. आणि त्यांचं जे प्रेम या शहरावर आहे म्हणूनच या शहरातली जास्तीत जास्त गाववाले त्यांच्या बरोबर आहेत, जास्तीत जास्त नागरिक त्यांच्या बरोबर आहेत. हे कुणीही आज नाकारू शकत नाही. सर, पिंपरी चिंचवडचे आमदार जगताप आणि बारणे यांच्यामध्ये राजकीय वैर तुम्हाला तर माहीतच असतील, तर त्यांची मदत तुम्हाला निवडणुकीमध्ये होईल का? नाही, त्यांची मदत व्हायचं काही कारण नाही तसं, कारण की त्यांचा दोघांचाही पक्ष वेगळा आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्यांचा पक्ष आहे. त्यामुळं या लोकांनी आणि आता ज्यांनी इतके वर्ष, मी मगाशी जसं सांगितलं, साप मुंगसाचं वैर आहे त्यांचं, परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची युती झालेली आहे आणि या युतीमध्ये त्यांचं परत काही लेनदेन झालं असेल, देणं घेणं झालं असेल. त्यामुळं या देण्या घेण्यामध्ये दोघांचे विचार एकसारखे जुळवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळं यांचा फायदा आम्हाला होऊ न हो, आम्हाला उलट वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसचा नवखा उमेदवार आणि एक चांगल्या विचारांचा नवीन तरुण उमदा उमेदवार आम्ही दिलेला आहे. त्या तरुण उमद्या उमेदवाराच्या जीवावर आणि त्यांना जो तरुणाईचा अभ्यास आहे त्याच्या जीवावर, त्यांच्या विजनला जेव्हा लोक ऐकतील, त्या ऐकल्यानंतर त्यांच्या विचारांना पाठिंबा देण्यासाठी लोक नक्की त्यांच्या मागे राहतील. त्यामुळे आम्हाला त्यांच्या मतांची किंवा त्यांच्या एकमेकांच्या भांडणाची किंवा त्यांच्या एकमेकांच्या वैराची आम्हाला गरज नाही. त्यांना त्यांची दुश्मनी लकलाभ आणि त्यांना त्यांची दोस्ती पण लकलाभ. आम्हाला त्यांच्यातला चांगला पण हिस्सा नको आणि वाईट पण नको. सर, या निवडणुकीमध्ये विजयी होण्यासाठी काय कारण असेल की तुम्ही विजयी व्हावात? जसं का पिंपरी चिंचवड शहर म्हटलं की एक शहराची आपल्या नवीन ओळख आहे. ती नवीन ओळख पूर्णपणे अजितदादांनी करून दिलेली आहे. दुसरी गोष्ट, आज हिंदवडीसारखा एक चांगला IT हब आपल्या बाजूला आहे. या IT हबची निर्मिती कशी झाली ही जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे, पण काही नवखे तरुण आहे की त्या तरुणांना ही माहिती नाही. ही माहिती करून द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जे परप्रांतीय, ज्यांना मराठी येत नाही, अशी लोक आपल्या शहरात आले. आज
या हिंजवडीमध्ये 10 लाख लोक काम करतात। या 10 लाख लोकांची रोजगाराची जन्मभूमी जी हिंजवडी आहे आणि त्या हिंजवडीमध्ये ज्या कंपन्या मोठमोठ्या आल्या, त्या कंपन्या राजीव गांधी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क हे जेव्हा तिथं स्थापन झालं, त्या स्थापनेचे प्रमुख शिल्पकार आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। आज पवार साहेबांनी जर ही IT इंडस्ट्री इथं आणली नसती तर या लाखो लोकांना रोजगार मिळाला नसता। जो 2 वर्षापूर्वी आमच्या पुणे शहरात आला, पिंपरी चिंचवड शहरात आला, वाकड हिंजवडी सारख्या ठिकाणी, वाकड, पिंपळे सौदागर, थेरगाव अशा परिसरात राहायला लागला, 2-3 वर्षापूर्वी आलेला तरुण तो आता मला सांगतो किंवा आता सगळ्यांना सांगतो की अरे ते हिंजवडीला तर काय IT पार्क आहे, या नवीन लोकांनी किती छान बनवले। त्यांना माहितीच नाही की या हिंजवडीच्या निर्मितीला जवळपास 20-22 वर्ष झाली आणि या 20-22 वर्षापूर्वी साखर कारखान्याची जागा बदलून देणारे शरद पवार साहेब होते। त्याच्या जागी IT इंडस्ट्रीची संकल्पना राजीव गांधींच्या विचारानं मांडणारे शरद पवार साहेब होते आणि त्यातनं ही निर्मिती करणारे पवार साहेब आहेत। त्यातनं लाखो लोकांना जो रोजगार मिळतोय तो केवळ पवार साहेबांमुळे आहे। दुर्दैवानं ह्या IT इंजिनियर्स लोकांनी हे सगळं विसरून गेले आणि त्यांना फक्त सोशल मीडियावर नवीन पद्धतीच्या जाहिरातींना फॉलो करायचं कळालं, पण आपण ज्या ठिकाणी रोजीरोटी करतो, आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो, त्या नोकरीचा जन्मदाता कोण आहे, त्या नोकरीचं ठिकाण कोणामुळे तयार झाले हे मात्र माहिती नाही। त्या लोकांना भारताचा इतिहास माहिती आहे, परंतु तुमच्या खिशात जो 1 रुपया येतो तो 1 रुपया कुणापासून कुणामुळे यायला लागलाय, पुणे शहराला IT हब कशामुळे ओळखलं जायला लागले, कोणामुळे ह्या शहराला IT हबची ओळख मिळाली, हे कदाचित नवीन तरुण विसरू पाहत आहेत, परंतु आम्ही त्यांना आठवण करून देऊ। म्हणूनच आम्ही सांगतो की या शहराला केवळ IT हब नाही, IT हब हे चालू जी तरुणाई आहे त्या तरुणाईमधले एक मोठा त्यांचा गट आहे। याच्या व्यतिरिक्त आज या पुणे शहरामध्ये चाकण इंडस्ट्री असेल, ज्याच्यामध्ये फोक्सवॅगन आहे, मर्सिडीज आहे, महिंद्रा आहे, टाटा आहे, अशा हजारो कंपन्या, शेकडो कंपन्या या चाकण, तळेगाव, पिंपरी चिंचवड, भोसरी MIDC मध्ये ज्यांनी आणल्या, रांजणगाव MIDC ज्यांनी आणल्या, त्या पवार साहेबांना हे कामगार लोक विसरू शकत नाही। त्यामुळं ही जी हजारो शेकडो संसार या ठिकाणी तयार झाले, महाराष्ट्राला गेल्या अनेक वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उद्योग करणारं राष्ट्र म्हणून भारतामध्ये क्रमांक 1चा अनेक वर्ष आपण कायम क्रमांक 1ला होतो। हे ज्यांनी पुसण्याचं काम केले ते BJP। आमच्या चुकीचा प्रचार करायचा, पवार साहेबांनी चांगली केलेली कामं एका बाजूला ठेवायची आणि स्वतःची जाहिरात करण्यासाठी हजारो लाखो खर्च करायचे। ज्यांनी चुकीचे प्रचार केले त्यात सत्तेत आहेत, पण आमची जमेची बाजू मात्र आज रोजी हीच आहे। जे पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षात केलेलं आहे ते समाजापर्यंत परत ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि ती संख्या या मावळ मतदारसंघामध्ये खूप आहे। या मावळ मतदारसंघाला उद्याचा खासदार हा राष्ट्रवादीचा असेल, आम्ही केलेल्या कामाच्या जीवावरच होणार आहे, हे आम्ही मात्र ठामपणे आणि विश्वासाने सांगू शकतो। नक्कीच सर। तर शेवटी असं की राष्ट्रवादीने बरेच विकास कामे केली आहेत, तर मतदारांनी पार्थ पवार यांना मते करावी, यासाठी मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही? मी मतदारांना तर एवढंच सांगू शकेल की गेल्या अनेक वर्षामध्ये, गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण असणाऱ्या लाटेवर सवार होतो, आता लाटेतून खाली या आणि लाटेतून खाली येत असताना आपल्याला दिलेल्या आश्वासनांपैकी आपल्याला काय मिळालं, आपल्या पदरात काय पडलं हे बघण्याची, तपासण्याची गरज आहे। मी उदाहरण म्हणून नक्की तुम्हाला मतदार म्हणून सांगेल, साधी GSTचा विचार केला तर आपण आंघोळ केल्यानंतर जी पहिल्यांदा प्रक्रिया करतो ती दात घासण्याची, त्यासाठी लागणारा टूथब्रश असतो, त्या टूथब्रशला सुद्धा 18% GST आहे, त्याच्यावर लागणाऱ्या पेस्टला सुद्धा 18% GST आहे, त्याच्यानंतर आंघोळीसाठी असणाऱ्या साबणासाठी सुद्धा 18% GST आहे। आमचं म्हणणं GST पूर्ण माफ करा असं नाही, परंतु आज मी या सांगितलेल्या 3च गोष्टी आहेत, या गोष्टी मोलमजुरी करणाऱ्या, शारीरिक मजुरी करणाऱ्या मजुरांपासून ते राजापर्यंत सगळ्यांना लागतात। अत्यावश्यक गोष्टींमध्ये अशा गोष्टींचा समावेश करा जिथं
तुम्हाला रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत त्यांना अतिशय कमी दरानं GST पाहिजे. त्यामुळं आपल्या खिशाला एक छोटंसं होल केलं आहे, छोटंसं बोळ पाडलं आहे आणि त्या बोळ पाडण्यातनं तुमच्या व आमच्या उत्पन्नातले रोज पैसे त्या GSTमधून निघून जातात. प्रत्येक वस्तूला GST आहे. GSTसाठी एकेकाळी व्यापाऱ्यांनी खूप नकार घंटा वाजवल्या होत्या. आज मात्र तोच GST कोट्यावधी लोकांच्या 125 कोटी लोकांच्या खिशातून जातोय आणि हे लादणारे BJP सरकार आहे. ज्या पद्धतीनं कराची वसुली व्हायला पाहिजे ती होत नाही, चुकीच्या पद्धतीनं पूर्वी लोकांकडनं होत नव्हती, केवळ उत्पन्न असणाऱ्या व्यापारी वर्गाकडून घ्यायची. आता मात्र कष्टकऱ्यांकडून सुद्धा कराची वसुली केली जाते. त्यामुळं तुम्हाला दिलेली स्वप्न, तुम्हाला दाखवलेले आजचे दिन हे अतिशय साफ खोटे आहेत असं आमचं ठाम मत आहे. त्यामुळं या लाटेवर पूर्वीच्या तुम्ही स्वार जे झाले होते तिथनं खाली उतरा. प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये काय आहे, आपल्या आयुष्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी जे पक्ष आपल्याला प्रॅक्टिकल परिस्थिती दाखवत आहेत त्या व्यक्तींना मतदान करा, एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि राजकीय चर्चा केली.